हाय हॅलो नमस्कार, मी सारिका स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। सर्वजण कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे। आजचा टॉपिक असणार आहे सर्वच बायकांचा आवडता विषय आहे, तो म्हणजे साड्या। आणि थंबनेलवरूनही तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कशावर असणार आहे। मी माझ्या वॉर्डरोबमधली काही 5 साड्या अशा सिलेक्ट केलेल्या आहेत की त्या माझ्या खूप जवळच्या आहेत आणि त्याच्या रिलेटेड काही आठवणी आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। आणि तुम्हाला कशा वाटतील त्या साड्या तेही मला नक्की कमेंट करून सांगा पुढे। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिले आहे मी दाखवते की ही साडी आहे, तुम्हाला दिसत असेल ही साडी। ही वांगी कलरमध्ये साडी आहे आणि त्याच्यावर अशी गोल्डन कलरच्या बुट्टी आहेत। आणि ही साडी मी ऍक्च्युली 2016 मध्ये घेतली होती। ही साडी जेव्हा मी ऍक्च्युली फर्स्ट टाइम जॉबला लागले होते तेव्हा मला फर्स्ट सॅलरी भेटली होती आणि त्या सॅलरीची आठवण म्हणून मी ऍक्च्युली स्वतःलाच एक साडी गिफ्ट केली होती। ही साडी काही जास्त रेंजची नाहीये, 2000 अंदाजे मी घेतली होती। ह्याला अशी गोल्डन कलरची अशी किनार आहे, म्हणजे बॉर्डर म्हणता येईल। आणि ही दोन कलरमध्ये साडी आहे, एक तर असं क्रीम कलर आहे आणि दुसरा असा वांगी कलर आहे। साडीचा कलर खूप छान आहे, संध्याकाळी पण नेसली तर खूप छान वाटते अशी साडी। आणि ही साडी मी ऍक्च्युली माझ्या लग्नाच्या 2017 मध्ये जेव्हा लग्न झालं तेव्हा लग्नात जाताना सुरुवातीला मी ही साडी नेसून गेले होते। सर्व विधी करायच्या आधी सुरुवातीला मी हीच साडी नेसली होती। साडी खूप सुंदर दिसते तशी नेसल्यावर आणि याच्यावर असाच गोल्डन कलरचाच ब्लाऊज आहे। मला जर ह्या साड्यांचे प्रत्येक साड्यांचे जर फोटो भेटले तर मी तिथे साईडला अटॅच करेन। आणि माझं जे ब्लाऊजचं कलेक्शन आहे जे तुम्हाला बघायचं असेल तर ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल। तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। तर ही अशी वांगी कलर आणि क्रीम कलरमध्ये अशी साडी आहे आणि पूर्ण ह्याला अशी असं वर्क केलेलं आहे साडीवर, असं पूर्ण तुम्हाला दिसत असेल। पूर्ण असं गोल्डन मण्यांचं वर्क केलेलं आहे, खूप सुंदर दिसते। रात्रीच्या नाईट टाइमला तर खूप सुंदर दिसते ही साडी। आता ही नंतर सेकंड साडी आहे, ती म्हणजे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला जो खास क्षण असतो तो म्हणजे लग्न। आणि लग्नामध्ये जी प्रत्येक मुलगी किंवा नेसते आपल्या लग्नात साडी, ती म्हणजे शालू। तर तो शालू म्हणजे असा आहे, माझा शालू असा कलरमध्ये होता, तुम्हाला दिसत असेल। आणि हा असा मोरपंखी कलर आहे आणि त्याला असा पिंक कलरचा त्याच्यासोबत असा हे आहे, म्हणजे असा पदर आहे त्याला पिंक कलरचा असा। आणि साडी खूप जड आहे, ऍक्च्युली हेवी आहे साडी आणि त्याच्यावर खूप असं बारीक असं टिकलांचं काम केलेलं आहे मोतीचं सगळीकडे पूर्ण, त्यामुळे हेवी आहे साडी खूप। आणि मी आय थिंक 1-2 वेळा ती साडी नेसली होती, जास्त वेळा नेसलेली नाहीये। तर ह्याला असे हे पण आहे, टसल्स पण आहेत असे। आणि ह्याचा जो पदर आहे तो पण असा खूप हेवी आहे, तुम्हाला दिसत असेल। सुंदर अशी नेसल्यावर आहे ना ही साडी खूप सुंदर दिसते अशी अंगावर, तुम्हाला असं दिसत असेल। बरीच अशी सुंदर अशी साडी दिसते। सुंदर अशी दिसते साडी खूप आणि हेवी आहे। ऍक्च्युली मी 1-2 वेळाच नेसली, त्यामुळे आता मला असं वाटतं की ही साडी कट करून याचा मी एक तर वेस्टर्न ड्रेस बनवू किंवा नॉर्मल असं कुर्ती पॅटर्न मध्ये काही असं शिवू। तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की मी ही साडी अशीच ठेवू का, ह्याचं काही ड्रेस वगैरे असं काही पॅटर्न मध्ये शिवून घेऊ, हे मला नक्की कमेंट करून सांगा। त्याच्यानंतर दुसरी साडी आहे ती म्हणजे कुंकूच्या वेळेस मी नेसली होती ती साडी। ही माझी कांजीवरम पॅटर्न मध्ये साडी आहे, मस्त त्याच्यावर अरी काम केलेलं आहे, म्हणजे नक्षीदार काम आहे एकदम असं बारीक। आणि ही चेरी टमॅटो कलरमध्ये अशी साडी आहे पूर्ण, याला असं कांजीवरम पॅटर्न म्हणतात आणि तशी आहे। ही पण जरा हेवी आहे साडी खूप, पण नेसल्यावर खूप सुंदर अशी दिसते साडी आणि छान दिसते ही पण। याच्यावर असं रेड कलरचाच ब्लाऊज आहे आणि पुन्हा असं वर्क केलेलं आहे आतमध्ये, असं तुम्हाला दिसत असेल। ही अशी साडी आहे, ही पण हेवी आहे साडी, पण आपण नेसू शकतो म्हणजे बऱ्याच वेळा। त्याच्यानंतर एक साडी आहे ती म्हणजे प्रत्येक बायकाच्या आयुष्यातला एक सुंदर क्षण, तो म्हणजे डोहाळे जेवण। आणि डोहाळे जेवणाच्या वेळेस मी ऍक्च्युली ही साडी घेतली होती, ह्याला पेशवाई पैठणी असं म्हणतात। तर ग्रीन कलरचीच घ्यायची असते, त्यामुळे मी असं ग्रीन मध्येच घेतलेली आहे। याचा असा काठ आहे आणि ह्याचा पदर असं रेडमध्ये आलेला आहे, असं पूर्ण ह्याचा रेड पदर आहे असं। साडी खूप अशी सुंदर आहे ही पण, मला खूप अशी आवडते कारण ही जास्त हेवी नाहीये आणि नेसल्यावरही खूप सुंदर दिसते, त्यामुळे मला तर खूप आवडते ही साडी। आणि याच्यावरही ऍक्च्युली असाच रेड कलरचाच ब्लाऊज आहे आणि त्याच्यावर मी असं पूर्ण अरी काम केलेलं आहे। सो सुंदर आहे ही साडी नेसायला, असं बॉटल ग्रीन कलरमध्ये आहे म्हणजे ही साडी, तुम्हाला दिसत असेल। त्याच्यानंतर मी ऍक्च्युली एक साडी होती ती म्हणजे ही साडी आहे, ही अशी मेहंदी कलरमध्ये साडी आहे। आणि ही साडी ऍक्च्युली मी माझ्या वास्तुशांतीच्या वेळेस म्हणजे घेतलेली होती ही साडी। आणि ही साडी अशी आहे बघा, दिसत असेल तुम्हाला त्याचा पल्लू आणि हे खूप सुंदर आहे कलर ऍक्च्युली। मी आता रात्रीचं शूट करत आहे हे,
त्यामुळे तुम्हाला कलर असा व्यवस्थित कसा दिसतोय मला कळत नाही कॅमेरामध्ये, पण खरंच कलर खूप सुंदर आहे. असा मेहंदी कलरमध्ये आहे. याचा असं काटाला पण पूर्ण असं वर्क केलेलं आहे. तुम्हाला दाखवते मी जवळून, हे बघा. आणि याचा पदरही खूप सुंदर आहे. तो पण असा पूर्ण वर्क केलेला आहे. असा पदर आहे त्याचा. नेसल्यावर आहे ना ही साडी अशी खूप सुंदर दिसते. अशी सुंदर दिसते ना साडी नेसल्यावर. तर ही साडी आहे, ही आमच्या पूजेच्या वेळेस आम्ही घेतली होती, वास्तुशांतीच्या वेळेस, आणि त्यामुळे नेहमीच मला लक्षात राहते ही देखील साडी. आणि खूपच सुंदर आहे ही पण साडी. आणि याच्यावर आहे ना असा कलरचाच ब्लाऊज आहे, म्हणजे असं. त्यानंतर अजून एक साडी आहे, ती म्हणजे मी माझ्या बाळाच्या याच्या वेळेस मला घेतली होती. त्याचं जेव्हा आपण जावळ काढायचा विधी असतो त्यावेळेस मी ही साडी घेतली होती. ही असं टमाटर कलरमध्ये ही साडी आहे आणि याच्यावर अशी बुट्टी आहे. याला पैठणीच आहे ही साडी, तुम्हाला दिसत असेल. सुंदर आहे ही साडी. ऍक्च्युली मी अजून याचा ब्लाऊज शिवलेला नाहीये आणि मी जस्ट एकदाच फक्त विअर केली नॉर्मल असं दुसऱ्या कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज घालून. पण खूप सुंदर आहे ही पण साडी. अशी पिंक कलरमध्ये आहे. ही तुम्हाला बहुतेक रेड पॅटर्नमध्ये दिसत असेल, पण पिंक कलरमध्ये साडी आहे ती. आणि त्याचा जो पदर आहे तो असा ग्रीन कलरमध्ये पदर येतो. असा असा आहे ग्रीन, म्हणजे असा जरा ऑरेंज कलरमध्ये असे मोर असलेली पैठणी साडी आहे. तर ही एक साडी आहे, ही पण खूप सुंदर आहे तशी त्या मानाने साडी. याच्यावर मी अजून ब्लाऊज शिवलेला नाहीये, सो तुम्ही मला कमेंट करून सांगा की याच्यावर मी कशा डिझाईनचा ब्लाऊज शिवावा. आणि जर तुम्हाला माझ्या ब्लाऊजचं कलेक्शन बघायचं असेल तर ते देखील मला कमेंट करून सांगा की मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझ्या ब्लाऊजचं कलेक्शन दाखवेल. आणि ह्या ज्या साड्या आहेत माझ्या, ह्यातली तुम्हाला कुठली साडी आवडली तेही मला कमेंट करून सांगा. आणि जे आपण साड्या आहेत आणि हा जो माझा शालू आहे याचा मी ही साडीच ठेवू का, याचा काही ड्रेस वगैरे शिवू, हे देखील तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि तुमच्याकडे जर काही डिझाईन असेल तर त्याचेही तुम्ही मला सजेशन देऊ शकता. कारण खूप हेवी साडी आहे ती आणि मला असं वाटतं की जास्त वेळा घालून होत नाही. त्यामुळे मग माझा आता विचार चालू आहे की ह्याला कट करून थोडासा वेगळा असा काहीतरी ड्रेस पॅटर्न शिवावा. त्यामुळे असं मला वाटतं. सो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि यातल्या प्रत्येक साड्यांमध्ये तुमची कुठली फेवरेट साडी आहे हेही मला, किंवा कुठली साडी तुम्हाला आवडली तेही मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत भेटूया. तोपर्यंत बाय.